20व्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आलेलं एक जिवंत वादळ. हातात फुटकं गाडगं, अंगावर चिंध्या, पण विचारांनी प्रचंड क्रांतिकारक. ते म्हणजे संत गाडगेबाबा. 23 फेब्रुवारी 1876 अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांनी समाजातील अज्ञान, दारिद्र्य आणि अंधश्रद्धा जवळून पाहिली. 12 वर्षांचा अज्ञातवास, अंगावर चिंध्या, मस्तकी गाडगे आणि तेच गाडगे बाबा म्हणून जनमानसात वसले. हातात खराटा घेऊन गावोगावी फिरत त्यांनी फक्त रस्ते नाही झाडले, तर लोकांची मने स्वच्छ केली. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनातून त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध आणि स्वच्छतेसाठी जनजागृती केली. त्यांच्या कीर्तनाला जनसागर उसळायचा. देव दगडात नाही, माणसांत आहे. चोरी करू नका, व्यसन करू नका, जातीभेद मानू नका, असे साधे पण थेट उपदेश त्यांनी दिले. हे धर्मशाळा बांधून दीनदलितांसाठी आयुष्य झिजवलं. 14 नोव्हेंबर रोजी पंढरपूरची पावनभूमी विठुरायाच्या साक्षीने संत गाडगेबाबांचं कीर्तन झालं आणि तेच त्यांचे अखेरचं कीर्तन ठरलं. 20 डिसेंबर 1956 अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पेढी नदीच्या काठावर या महान संताने शेवटचा श्वास घेतला. पण त्यांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांची स्वच्छतेची आणि समतेची मशाल आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तेजाने प्रज्वलित आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त समतावादी आणि मानवतावादी विचारांना विनम्र अभिवादन.